सर्वांना श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्वजण? चांगलेच असणार का? तर ज्यांच्यावर महाराजांची कृपा असते ते सदैव सुखी, समाधानी आणि आनंदी असतातच. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या आयुष्यामध्ये. महाराज असणं म्हणजे गुरुकृपा असणं. ही गुरुकृपा तुम्ही कधीही विसरू नका. नामस्मरण घ्यायला कधीही विसरू नका. जेवढा नामाचा प्रचार कराल आणि स्वतःही नाम घ्याल तेवढं तुमचं आयुष्य हे सुखी, समाधानी, आनंदी आणि आयु आरोग्याने ऐश्वर्य आणि परिपूर्ण असे होईल. आज मी तुमच्यासाठी आणखीन एक जादुई अंक घेऊन आले आहे. पण त्याच्या आधी तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे. ती गोष्ट अशी की आपल्या आयुष्यामध्ये ना चढ उतार नेहमीच असतात. कधी माणसाला खूप पैसे मिळतात तर कधी काहीच मिळत नाहीत. कधी माणसाच्या आयुष्यात खूप अडचणी असतात तर कधी काहीच असत नाही. कधी माणसाच्या आयुष्यात खूप सुख असते तर कधी कधी खूप दुःख असते. तर ह्या माणसाच्या याच चढ उतारांना आपण आयुष्य किंवा जीवन असं म्हणतो. पण या जीवनामध्ये आपल्याला जेव्हा हवी तेव्हा ती गोष्ट उपलब्ध करून द्यायचं कामसुद्धा परमपिता परमेश्वर या युनिवर्समार्फत, या जगातल्या छोट्या छोट्या गोष्टींमार्फत करत असतो. तर त्या गोष्टी कशा आपण मिळवायच्या ते यासाठी देवाने खूप साध्या साध्या गोष्टीतून आपल्याला फायदा करून कसा घ्यायचा याबद्दल सांगितले आहे. शास्त्रामध्ये सुद्धा इतक्या अमूल्य गोष्टी आहेत की त्या तुम्ही आयुष्यामध्ये जर वापरल्या तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कधीही कुठली गोष्ट कमी पडत नाही आणि त्याचप्रमाणे तुम्ही सुखी, समाधानी आणि आनंदी राहता. आनंद हा मागून मिळत नसतो. तो तुम्हाला आतून फील व्हावा लागतो, आतून तो आजमावावा लागतो. तर हा आनंद मिळवून द्यायचं काम जेव्हा आपल्या गरजा पूर्ण होतात, आपल्या जीवाला सुख आणि समाधान प्राप्त होतं तेव्हा आपल्याला खूप आनंद प्राप्त होतो. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गोष्टी असतील की काहींना दुसऱ्या गोष्टींमध्ये आनंद मिळत असेल, काहींना पैशामध्ये मिळत असेल, काहींना सुखामध्ये मिळत असेल, काहींना इतरांशी बोलण्यामध्ये मिळत असेल, काहींना इतरांशी काही सुखदुःख वाटण्यामध्ये मिळत असेल. तर प्रत्येकाच्या कल्पना आणि प्रत्येकाच्या गोष्टी या वेगवेगळ्या आहेत. पण सगळ्यात मोठी आणि मेन इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की जेव्हा एखाद्याच्या माणसामध्ये दुःख येतं तर त्या दुःखावर आपल्याला विजय मिळवण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असते ती गोष्ट त्या व्यक्तीला मिळणे. जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये पैशाचे प्रॉब्लेम जेव्हा निर्माण होतात, शक्यतो सामान्य माणसाचा हाच खूप महत्त्वाचा मुद्दा असतो की त्यांच्याकडे एकतर पैसे असले म्हणजे असतात, नसले म्हणजे काहीच नसतात. तर मग अशा वेळेस काय करायचं? कोणी आजारी पडलं, कुणाला काही त्रास होत असेल, पैशाची गरज असेल, घरामध्ये काही गोष्टी कमी पडत असतील आणि पैसे अचानक तुम्हाला लागणार आहेत, तर त्यासाठी तुम्ही काय कराल? तर त्यासाठी आपल्याला काही ग्रह नेमलेले असतात की ते ग्रह आपल्याला सपोर्ट करतात आपली ती गोष्ट मिळवून देण्यासाठी. तर काही ग्रह हे, जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये शुक्राविषयी बोलले होते की शुक्र तुम्हाला पैसे देणार, लक्झरी देणार, तुम्हाला हव्या त्या गोष्टी उपलब्ध करून द्यायचं काम शुक्र करतो. तुमच्या मनोकामना पूर्ण करायचं काम शुक्र करतो. किंवा तुमच्या आयुष्यात कुठले ब्लॉकेजेस म्हणजे अडथळे निर्माण होऊ न देण्याचं काम शुक्र करतो. तसेच जर तुमच्या आयुष्यात अचानक धन तुम्हाला हवे आहे, अचानक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की तुमच्याकडे ₹1 नाही आहे आणि तुम्हाला तुमची गरजा पूर्ण करण्यासाठी पैशाची गरज आहे, तेव्हा काय करायचं? तर तेव्हा जे महत्त्वाचे ग्रह असतात ते म्हणजे शनी, मंगळ, केतू. हे 3 ग्रह आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात सपोर्ट करतात जेव्हा आपल्याला अचानक धनलाभ हवा असतो. अचानक धनलाभाची संज्ञा जी असते ती राहूसुद्धा असतो, याबद्दल मी सांगितलेले आहे. पण राहू काय करतो? आपल्याच कामाचा मोबदला आपल्याला मोठ्या प्रमाणात देतो. मोठ्या प्रमाणात ताणून आपल्याला त्या गोष्टी मोठ्या करून देतो. तसेच राहू
च्या व्यतिरिक्त शनी, मंगळ आणि केतू हे 3 ग्रह असे आहेत की जे तुम्हाला अचानक धनलाभ देतो. म्हणजे तुम्हाला जेवढ्याची गरज आहे तेवढा धन पुरवण्याचं काम हे 3 ग्रह करतात. आणि त्याला लिमिटेशन्स पण आहेत. का तर जर तुम्हाला गरज आहे आणि एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला पैसे हवे आहेत आणि तुम्ही जर आज मी हा सांगते तो नंबर जर वापरला तर तुम्हाला अचानक कोणीही पैसे देऊन जाईल. अचानक धनलाभासाठी हा नंबर खूप उपयोगी आहे. तुम्ही फक्त हा नंबर जेव्हा कॅरी करायला लागाल, तुम्ही जेव्हा लिहायला लागाल हातावर, तेव्हा तुम्हाला असं वाटेल की ही एक जादू माझ्या आयुष्यात व्हायला लागली आहे की मी काही विचार करतोय, मी काहीतरी मनात आणते की मला इथून पैसे मिळावे आणि तिथून ते पैसे येत आहेत. त्याची फक्त रेग्युलरिटी नंबर लिहिण्यामध्ये ठेवा. का तर काहींच्या कर्मानुसार पण फळं असतात. त्यामुळे त्या कर्मापर्यंत पोचायला आपल्याला कधी 2 दिवस लागतात, कधी 3 दिवस लागतात, कधी 4 दिवस, कधी 20 दिवस. पण जर तुमचं कर्म स्ट्रॉंग असेल, तुमचं ध्येय स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला तो अवधी कमी कमी होत जातो आणि ती गोष्ट लवकर प्राप्त होते. ते धन ज्या प्रमाणात तुम्हाला हवे त्या प्रमाणात रोज थोडे थोडे करून मिळत जाते. फक्त तुम्ही रेग्युलरिटी या गोष्टीमध्ये ठेवायची आहे. नंबर सांगण्यापूर्वी मी तुम्हाला ग्रह तर सांगितलेले आहेत. ग्रह काय काम करतात हे तर मी एक्स्ट्रा काही सांगायची गरज नाही आहे. का तर शनी, मंगळ आणि केतू ह्याच्यावरूनच तुम्हाला कळालं असेल की मला काय सांगायचं आहे. का तर शनीचा नंबर आहे 8. 8 नंबर काय करतो की आपल्याला मोठ्या प्रमाणात फायदा करून द्यायचं, ग्रोथचं काम देतो. म्हणजे जी काही तुमची मनोवांछित इच्छा आहे तिचं रूपांतर हे धनामध्ये करण्यासाठी शनी मदत करतो. त्याप्रकारे आपल्या हातून कष्ट, आपल्या हातून काम करून घेतो. मंगळ काय करतो की मंगळ आपल्या गोष्टी ह्या सिस्टमॅटिकपणे व्यवस्थित योग्य कर्माने आपल्याला घेऊन जातो. मंगळ आपल्याला सडन ज्या गोष्टी असतात म्हणजे अचानक म्हणलं ना मी त्याप्रमाणे अचानक धनलाभासाठी मंगळ हा खूप श्रेष्ठ ग्रह आहे. तो कामही करून घेतो आणि त्या प्रमाणात धनही देतो. त्याचप्रमाणे केतू हा कुठल्याही गोष्टीला उंचीवर न्यायचं काम करतो. उंचीवर म्हणजे काय तर आपल्याला ज्या व्यक्तीकडून किंवा ज्या गोष्टीसाठी पैसे हवेत त्या गोष्टीसाठी पैसे सगळ्या जगात कुठे कुठे आपल्याला पैसे मिळणार आहेत ते शोधून आणायचं, तिथपर्यंत पोचवायचं काम आपल्याला केतू करतो. ते केतू पण आला. आता तुम्हाला नंबर कळालेलाच असेल तर हा जादुई नंबर नक्की तुम्ही ग्रीन पेननी तुमच्या डाव्या हातावरती लिहायचा आहे. तो कुठे? तुमच्या वेस्टवर म्हणजे काय तर तुमच्या मनगटावरती 897 हा नंबर लिहायचा आहे. किंवा तुमच्या शुक्र उंचवट्यावर अंगठ्याच्या खाली जो फुगवटा आहे त्या फुगवट्यावर तुम्ही 897 हा नंबर ग्रीन पेननी लिहायचा आहे. आणि हा नंबर लिहिल्यानंतर जो चमत्कार तुमच्या आयुष्यामध्ये होईल तो मला कमेंटमध्ये सांगायला विसरायचा नाही. रेग्युलर 43 दिवस जर तुम्ही हा नंबर लिहित राहिला तर हा नंबर तुमच्यासाठी आपोआप काम करायला लागतो. तुम्हाला रोज धन आणून द्यायचं काम हा नंबर करेल. नक्की करा आणि याचं कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तुम्हाला काय वाटतं माझ्या व्हिडिओबद्दल हे पण तुम्ही सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. शेअर करा म्हणून का सांगते मी ह्याचं मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की इतरांनाही या गोष्टीचा फायदा होऊ द्या.
त्याने तुमचंही कल्याण होईल, इतरांचंही होईल. तुम्हाला त्यांचे आशीर्वादही मिळतील. म्हणून नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.